स्क्रीन दिसते का बघा? हा सर दिसते. स्क्रीनला थोडा प्रॉब्लेम यायला लागला, एकच मिनिट. ओके. माईक ऑफ करा. हँग व्हायला परत बघा. स्क्रीन दिसते का? हॅलो, नाही दिसत. चेक करा. ओके ठीक आहे. टायटल टाकून घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? येतोय ना आवाज? हा सर. हा, टायटल टाकून घ्या. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? आणि त्याचं उत्तर असेल फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे दोन करन्सीमध्ये जे काही आपण व्यवहार करतो त्याला काय म्हणतो आपण? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे करन्सीमध्ये जे काही ट्रेडिंग केलं जातं त्याला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतं. लक्षात घ्या, बरोबर ना? पूर्वी ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या देशात जावं लागत होतं. आता तसं नाही आहे. ऑनलाईन पद्धतीने प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग काय करू शकताय? ऑनलाईन करू शकताय, बरोबर ना? फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे करन्सी ट्रेडिंग. त्याचं उत्तर पण लिहून घ्या. नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. मला वाटतं नोट डाऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर ना करन्सी आणि सिम्बॉल्स मध्ये ते बघा इथं मेजर आणि मायनर. मेजर आणि मायनर सांगू शकते मला? मेजर आणि मायनर हा डिफरन्स का पडलेला आहे? हॅलो, आवाज येतोय ना? येतोय सर, येतोय. हा, मेजर आणि मायनरचा डिफरन्स का पडलाय सांगू शकताय का? सांगू शकते काय कोण? वरुण सर तुम्ही सांगू शकताय मेजर आणि मायनर? मेजर, हा सांगा, कोण सांगत आहे? मेजरला व्हॉल्यूम जास्त असतो सर. ओके, मेजरला व्हॉल्यूम जास्त असतो आणि मायनरला जास्त नसतो. ओके ठीक आहे. आता हा. तुम्ही मला सांगा, रुपीज आपली जी करन्सी आहे आपल्या देशाची, ती बाकीच्या अदर कोणत्या देशामध्ये चालते का? नाही सर, फक्त इंडिया नाही, पुरताच मर्यादित आहे. फक्त इंडिया पुरतं मर्यादित आहे, बरोबर ना? म्हणून हिचा ग्लोबली हो. व्हॉल्यूम जास्त नसतो, बरोबर ना? बरोबर. पण डॉलर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला डॉलरचं हे मिळून जातं, बरोबर ना? हो. डॉलर किंवा युरोज किंवा येन किंवा पाऊंड किंवा फ्रँक ह्या सगळ्या करन्सी मेजरमध्ये जातात, कारण की त्यांचा ग्लोबली व्हॉल्यूम काय जास्त आहे. लक्षात घ्या, जास्त प्रमाणात ट्रेडिंग केलं जाते याच्यामध्ये, म्हणून त्याला मेजर म्हणतात. आणि या जे काही खालचं आहे ते तुम्ही बघितलं पण नसणार मला वाटतं. हे बघितलंय तुम्ही या करन्सीज? रुपीज सोडलं तर ह्या बाकीच्या करन्सी माहिती आहेत का तुम्हाला? नाही माहित आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या फक्त त्या देशापुरतं मर्यादित आहेत, म्हणून त्या मायनर मध्ये जातात. लक्षात घ्या. आणि आपण जे काही ट्रेडिंग करतो ते फक्त मेजर मध्ये करणार. लक्षात घ्या, कारण की मार्केटला जर व्हॉल्यूम असेल तरच ट्रेडिंग करण्यात इंटरेस्ट असतो, नाहीतर एकाच जागेला जर मार्केट थांबलं तर ट्रेडिंग करू शकताय का तुम्ही? सांगा मला, ट्रेडिंग करू शकताय काय? नाही. नाही, बरोबर ना? तेव्हा का तुम्हाला एक करन्सी पेअर दाखवतो, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला की ट्रेडिंग करताना काय प्रॉब्लेम येत होतो. बघा, कॅन्डल दिसतात का? नाही दिसत. दिसत नाहीत, बरोबर ना? आता हा युरो आयएनआर चा चार्ट आहे, किंवा जेपीवाय आयएनआर आपण बघूया.
जेपीवाय आयएनआर बघूया. यांची जी मुवमेंट असते ती मुवमेंट फार अशी नसते बघा. इथं चार्ट कसा दिसतोय बघा तुम्हाला. बघा चार्ट रिडिंगला जमेल का हा. म्हणून आपण जे काही ट्रेडिंग करतो ते फक्त मेजर करन्सी पेअर मध्ये करतो, लक्षात घ्या. ओके. समजलं मेजर आणि मायनर काय डिफरन्स आहे. यस सर. हा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा यस म्हणून, आणि माईक ऑफ करा तुमचे, डबल आवाज यायला लागलाय. ज्यांना समजले त्यांनी फास्ट मध्ये चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा यस. वाय जरी कमेंट केलं तरी चालेल. ओके ठीक आहे, मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे. पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर ना इन्व्हेस्टमेंटचे प्रकार. आपण जे काय फॉरेक्स मार्केट करणार आहोत हे पण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर की चूक. बरोबर आहे सर. बरोबर आहे, बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा, फिक्स डिपॉझिट बँकेत जे आपण डिपॉझिट करतो त्याला फिक्स डिपॉझिट म्हणतो. फिक्स डिपॉझिट मध्ये समजा तुम्ही 1,00,000 रुपये जर ठेवले, 1,00,000 रुपये जर ठेवले तुम्ही, तर तुम्हाला बँक वार्षिक देते की मंथली देते रिटर्न. इयरली देते, बरोबर ना. 1,00,000ला बँक तुमची किती पर्सेंट देणार आहे. 6 ते 7 7-8%. 7 to 9%. 7 to 9%. ओके. इथेच परब सर तुमचा माईक जरासं तुमचं ज्या वेळेला बोलणार आहे ना त्यावेळेलाच ऑन करा फक्त. काय व्हायला तुमच्या ह्याच्यामध्ये डबल आवाज यायला लागला. हे बघा इकडे, एफडी जर केली तुम्ही बँकेमध्ये 1,00,000 रुपये, तर तुम्हाला 8% रिटर्न मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला. 8,000 रुपये मिळणार आहेत, बरोबर ना. त्याच्यानंतर ना म्युच्युअल फंड किती टक्के रिटर्न देतो सांगा मला. Max to max 15 to 20% yearly. हा 15 आपण धरू, म्हणजे तुम्हाला 1 वर्ष. आता हा इयरलीच देतो तुम्हाला, म्हणजे इथे तुमचे पैसे किती जनरेट होणार आहेत. 15,000 रुपये वार्षिक, बरोबर ना. वार्षिक 15,000 रुपये, बरोबर आहे. आता हे झालं तुमचं म्युच्युअल फंड आणि एफडीचं झालं. आता बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर साधारण किती पैसे गुंतवायला लागतात पहिल्यांदा स्टार्टअपला. 10,00,000 रुपये. 10,00,000 रुपये गुंतवावे लागतात, बरोबर आहे. आता तुम्ही जर 10,00,000 रुपये जर गुंतवले तर हे 10,00,000 रुपये पहिल्यांदा तुमच्या हातात रिटर्न यायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट चालू होणार. हो बरोबर ना. मग मला सांगा 10,00,000 रुपये जे काही गुंतवलेत ते त्याच्यासाठी काय टाइम पिरियड असेल की तुमच्याकडे ते 10,00,000 रुपये परत येतील. 6 महिने. 6 महिने. Max 5 years. 6 महिन्यात कसला बिझनेस करणार असला. शेळी पालन मध्ये सर येते 6 महिन्यात. शेळी पालन चालला तर ठीक, लक्षात घ्या. हो तेवढं बरोबर. गॅरंटेड असतं, लक्षात घ्या. शेळी पालन मध्ये मग मार्केट केलं नसतं कोणी. 5 वर्ष मिनिमम कुठला पण बिझनेस जरी टाकला तुम्ही तर कमीत कमी 5 वर्ष लागतात, बरोबर आहे का. हो बरोबर. आणि समजा तेच 10-15 लाख रुपये तुम्ही रिअल इस्टेट मध्ये टाकले तर रिअल इस्टेट डबल कधी होते. 5 वर्षानंतर. 5 वर्षाचे, म्हणजे मिनिमम किती वर्ष तुम्हाला लागलात. 5 वर्ष लागले, बरोबर आहे. तेच जर पैसे तुम्ही सोन्यामध्ये जर हे केलं तर, फिजिकल सोन्यामध्ये टाकले तर ते डबल कधी होणार. 10,00,000चे 20,00,000 रुपये कधी होतील. तिथे पण 5 वर्ष लागणारच ना. 4 to 5 years. 5 वर्ष लागणारच, लक्षात घ्या, बरोबर आहे काय. आता बघा इथं तुम्हाला 8,000 रुपये एका वर्षाचे मिळालेत आणि इथं म्युच्युअल फंड मध्ये एका वर्षाचे 15,000 रुपये मिळालेत, बरोबर आहे का. आणि ह्यांच्या हे जे आहेत बिझनेस, रिअल इस्टेट आणि गोल्ड यांची गॅरंटी नाही आहे, म्हणजे डबल होतील याची गॅरंटी नाही आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. ह्याची गॅरंटी नाही आहे, पण 5 वर्ष लागणार आहेत. आता तुम्ही जे काय करणार आहे, आता तुम्ही मार्केट करणार आहे, बरोबर आहे. मग मार्केटमध्ये तुम्ही इंडियन मार्केट करा किंवा फॉरेक्स मार्केट करा, लक्षात घ्या. इंडियन करा किंवा फॉरेक्स करा. आता समजा तुम्हाला दिवसाला टोटल वार्षिक ट्रेडिंग सेशन किती असतात. 220 days to 20 days.
काय या वर्षी 2025 म्हणजे 252 डेज ट्रेडिंग सेशन आहेत 252. टोटल या वर्षी. आपण पकडून चालू 200 आहेत. आपण पकडून चालू 200 आहेत. दिवसाला जर 1% तुम्ही जर प्रॉफिट केला तर वार्षिक किती टक्के प्रॉफिट मिळू शकतो तुम्हाला? 200%. 200% एका वर्षाला, बरोबर आहे. बँकेत जर पैसे ठेवले तर किती टक्के मिळाला तुम्हाला? 8%. म्युच्युअल फंड मध्ये ठेवलं तर 15% मिळालात, बरोबर आहे का? आणि मार्केटमध्ये जर पैसे तुम्ही लावले आणि दिवसाला फक्त 1% प्रॉफिट करायला लागला, लक्षात घ्या. 1%च्या वरती प्रॉफिट नाही करायचा, 1% करायचा, तर तुम्हाला 200% मिळणार आहेत. मग तुम्ही मला सांगा, या गोष्टीत पैसे इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे का मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं? मार्केटमध्ये सर. मार्केटमध्ये. मग लोक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करत नाही, तिकडेच काय इन्व्हेस्ट करतात? सिक्युरिटी रिझन. सिक्युरिटी रिझन प्लस इकडं जे मार्केटचं जे काही नॉलेज आहे ते लोक घेत नाहीत, बरोबर आहे ना? बरोबर. मार्केटचं जे काही नॉलेज आहे ते लोक घेत नाहीत. दिवसाला 1% काढणं म्हणजे काही अवघड गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. सोपं आहे, बरोबर ना? हे तुम्हाला इझी मुवमेंटला मिळून जातं. ज्या वेळेला तुम्हाला डायरेक्शन मार्केट कोणत्या बाजूला जाणार आहे प्रॉपर समजेल, त्या दिवशी तुम्हाला हे 1% अगदी निवांत मिळू शकतो, बरोबर ना? पण लोकांचा काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो. हा 1% जरी प्रॉफिट दिवसाला जरी त्याला आला तर हा 1% त्याला नकोय. त्याला दिवसाला किती टक्के पाहिजेत? 10 ते 15%. 10 ते 15% पाहिजेत, बरोबर आहे ना? मग हे त्याचं चुकते का बरोबर आहे? चुकते, बरोबर ना? पहिल्यांदा तुम्ही 1% प्रॉफिट काढायला ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर शिकताय त्यावेळेला 2-3% काढू शकत नाही मार्केटमधून. सहज काढू शकता, बरोबर ना? आणि एकदा 2-3% आल्यानंतर दिवसाला तुम्ही 5 पण काढू शकता, 10% पण काढू शकता, बरोबर ना? मग त्याच्यासाठी पहिल्यांदा 1% जे काही गोष्टी लागणार त्या प्रॉपर तुम्हाला शिकून घ्यायच्यात. आणि 1%वरनं 3% जायचं आणि 3%वरनं 5% जायचं, लक्षात घ्या. ओके सर. हा. आणि बघा, तुम्हाला जे काही इंस्टाग्रामला प्रॉफिट वगैरे दाखवतात, फक्त प्रॉफिट दाखवतात. कॅपिटल कोण दाखवत आहे? नाही सर. म्हणजे कॅपिटल दाखवत नाही, याचा अर्थ किती कॅपिटल लावले, त्याच्या किती टक्के प्रॉफिट करायला लागला तो माणूस, हे तुम्हाला समजत नाही. आणि जो माणूस कॅपिटल दाखवून प्रॉफिट करायला लागलाय त्या माणसाचं मार्केटला फक्त 10% कॅपिटल लागलेलं असते, बाकीचं जे 90% कॅपिटल असते ते दुसऱ्या अकाउंटला लागलेलं असते, लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या अकाउंटवर ठेवलेलं असतं. इथं रिस्क 10%ची देतात ते आणि त्याच्यावर ट्रेडिंग करतात आणि त्याच्यावरचा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्हाला इंस्टाग्रामला दाखवला जातो, बरोबर आहे ना? बरोबर. आता हे लोकांचं प्रॉफिट बघण्यापेक्षा स्वतःचं प्रॉफिट बघणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने शिकायच्या आहे. आणि दिवसाला तुम्ही 1% जरी प्रॉफिट काढला आणि दिवसभर 1% प्रॉफिट झाल्यानंतर दिवसभर थांबून दुसऱ्या दिवशीच्या 1%साठी जर थांबला तर तुम्ही ट्रेडर बनला, लक्षात घ्या. कारण की 1% प्रॉफिट काढून दुसऱ्या दिवशीच्या 1%साठी थांबणं म्हणजे चेष्टा नाही, लक्षात घ्या. ही ट्रेडर प्रॉपर पद्धतीने तुम्हाला ट्रेडर बनवू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की ट्रेडरकडे एकतर कन्सिस्टन्सी लागते, मनी मॅनेजमेंट लागतं आणि सायकोलॉजी लागते, लक्षात घ्या. या 3 गोष्टी जर असतील तर 100% ट्रेडर काय होते, प्रॉफिटेबल होतोय, बरोबर ना? बरोबर. हा. मग आता तुम्ही जे काही फॉरेक्स मार्केट करणार आहे ते तुमच्यासाठी एक चांगला रस्ता आहे म्हणून तुम्ही इकडे आलाय, बरोबर ना? मग फक्त तुम्हाला डेली तुमची दिवसाची भूक किती आहे हे बघून तुम्ही डेलीचा प्रॉफिट करायचा. काय आता तुम्ही मला सांगा, इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम जास्त आहे, बरोबर? मग फॉरेक्स मार्केट तुमच्याकडे समुद्र आहे. मग समुद्रातनं तुम्ही सगळे पैसे एकदम घ्यायला बघणार का थोडे थोडे घेणार? थोडे. थोडे. समुद्र पूर्ण घरला घेऊन जाऊ शकता तुम्ही? नाही घेऊन जाऊ शकत, बरोबर ना? मग थोडेच घ्यायला पाहिजे, बरोबर ना? मग त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन लावलं पाहिजे. आणि हे नियोजन तुम्हाला जर समजायला लागलं तर ह्या गोष्टी तुमच्या पुढे काय आहेत, स्मॉल आहेत, लक्षात घ्या. छोट्या आहेत, या छोट्या, बरोबर ना? ह्या छोट्या आहेत. हे जर तुम्हाला समजायला लागलं तर लक्षात घ्या. ओके, समजलं? ओके सर, बरोबर. त्याच्यानंतर ना ट्रेडिंग हे खूप सोपं आहे कारण ते स्मार्ट आहे. सांगा मला का स्मार्ट म्हटलंय ट्रेडिंगला? बसून पैसे कमवतात सर. बसून का पैसे, कुठं हात घाण करायचं नाही, कुठं हमाली करायची नाही, म्हणून त्याला स्मार्ट म्हणले, बरोबर ना? पण तुम्ही मला सांगा, एवढं सोपं आहे का ट्रेडिंग? नाही आहे, बरोबर ना? योग्य पद्धतीने करायला पाहिजे ते, बरोबर ना? त्याच्यानंतर ना जे काय शेअर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट पैसे मिळवायचं मशीन आहे, काय वाटतं तुम्हाला?
एक प्रकारे आहे पण आणि एक प्रकारे नाही पण सर. नाही आहे, लक्षात घ्या. एक प्रकारे आहे म्हणलं तर बिझनेस आहे. हा एक प्रकारचा बिझनेस आहे, लक्षात घ्या. आणि बिझनेस मध्ये रूल फॉलो केले पाहिजेत, लक्षात घ्या. जर तुम्ही बिझनेस मधील प्रत्येक रूल जर फॉलो केला तर 100% हा तुमच्यासाठी मशीन बनू शकतो. बरोबर ना? हा बरोबर. बरोबर ना. बिझनेसचे रूल असतात ना. बिझनेसचे रूल कसे असतात तुम्हाला बघा. तुमचं एक आता मोठं मोठं एक ऑफिस आहे. ऑफिसमध्ये त्या तुमच्याकडे कामगार आहेत, प्रोडक्ट आहेत, परत कामगारांचे पगार आहेत, बाकीच्या काही काही गोष्टी आहेत. या सगळ्यांचं नियोजन असतं ना. तसंच ट्रेडिंग मध्ये पण तुम्हाला एक प्रकारचे नियोजन असलं पाहिजे. म्हणजे कसं की एंट्री करताना काय सेटअप बघितला तुम्ही, एंट्री करताना काय सेटअप बघितला, मग त्या सेटअपवर तुम्ही बसताना तुमच्याकडे कॅपिटल किती आहे, मग कॅपिटल किती असताना रिस्क किती घेणार आहे, मग कोणता लॉट साईज घेणार आहे, मग लॉट साईज घेतल्यानंतर स्टॉप लॉस किती टक्के यायला लागलाय, त्याच्यानंतर तुमचा लॉस किती होणार आहे, रिस्क रिवॉर्ड मॅनेज करणार आहे. या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून एका बुकमध्ये तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने जर मार्किंग केलं, म्हणजे लिहून घेतलं, तर तुम्ही या मार्केटमध्ये फेल होऊ शकत नाही. लक्षात घ्या. जे काही चुका लागलाय ते तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येते. का? कारण की तुम्ही एका नोटबुकमध्ये सगळ्या काही गोष्टी मेन्शन करायला लागलाय आणि ज्या वेळेला एका नोटबुकमध्ये मेन्शन होतात त्यावेळेला स्वतःला कंट्रोल करता येते. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? बरोबर. आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त महत्वाची असते ती सायकोलॉजी असते. लक्षात घ्या. सायकोलॉजी जर तुमची व्यवस्थित राहिली, दिवसाला 1% प्रॉफिट करून जर थांबत राहिला, दुसऱ्या दिवशी 1% असं केलं तर भरपूर होतं. लक्षात घ्या. आणि हे पण कंपाऊंड इंटरेस्टवर तुम्ही सगळ्यात जास्त. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मार्केटला समजा तुम्ही एक 10,000 रुपये लावले, मार्केटला तुम्ही समजा एक 10,000 रुपये लावले, तर 10,000 रुपयाला जास्तीत जास्त एका वर्षात किती रुपये मिळू शकताय? 10/20. 10/20 मिळू शकताय. बरोबर ना? हायेस्ट म्हणजे. हा, 10/20 मिळू शकताय म्हणताय. बरोबर ना? पण तुम्ही जर ह्या 10,000ला दिवसाला 3% काढायचेत आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काढायचेत, म्हणजे 10,000 रुपये म्हणजे किती झाले डॉलर? तुमच्याकडे $100 झालेत. बरोबर आहे का? $100ला 3% म्हणजे किती डॉलर काढायचेत? $3 काढायचेत. $3 काढायचेत. आणि दुसऱ्या दिवशी आता 100 वर $3 पहिल्या दिवशी झालेत, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमची इक्विटी काय असणार आहे? 103 असणार आहे. 103 बरोबर. 103 वर परत दुसऱ्या दिवशी 3% प्रॉफिट करायचं. चौथ्या दिवशी इक्विटी काय, तिसऱ्या दिवशी इक्विटी काय असणार आहे? 106-7 रुपये, $7. 106 असणार आहे. बरोबर ना? असंच जर तुम्ही फक्त 200 दिवस जर केला तर अमाऊंट काय होणार तुम्हाला माहिती आहे? ऑलमोस्ट 300%. किती होऊ शकते अमाऊंट? 33 लाख. 33 लाख. किती % होते मग? 300% होते? नाही, 3,000. भरपूर होते ना. बरोबर ना? भरपूर होते. लक्षात घ्या. आणि अशा म्हणजे कंपाऊंडिंग करून आपण करू शकतोय का? करू शकताय ना. रोजचे तुम्हाला $3 मिळवायचे. $100ला $3 मिळवून जर तुम्हाला थांबता आला तर तुम्ही बाकीचं दुसऱ्या दिवशीचे 3 काढू शकताय. तुम्ही मला सांगा, दिवसाला $1, सकाळी $1, दुपारी $1, संध्याकाळी $1 मिळू शकत नाही? मिळू शकते ना. पण हे मिळवल्यानंतर ना थांबवता येत नाही. लक्षात घ्या. हे मिळवल्यानंतर थांबता येत नाही माणसांना. त्यामुळेच माणूस फेल होतो. लक्षात घ्या. आणि ह्याची पीपीटी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. पीपीटी माझ्याकडे ओपन होते का बघतो, 1 मिनिट. ती तुम्हाला पीपीटी हे दाखवतो. त्याचा एक माझ्याकडे हे आहे. हे बघा, 100 USDचा प्लॅन आहे. 100 USD म्हणजे किती? 10,000 9,000 रुपये होतात ना 9.5च्या लेवलला. बरोबर ना? 1 मिनिट ओपन होऊन दे. हे बघा, दिसते तुम्हाला? दिसते सर्वांना? हॅलो. हो, दिसतंय सर. हे बघा, पहिला दिवस $100. $100ला किती डॉलरचा प्रॉफिट करायचा? $3. दुसऱ्या दिवशी परत त्याच्यावर $3चा प्रॉफिट करायचा. किती झाले? 106. तिसऱ्या दिवशी 106 वर $3चा प्रॉफिट करायचा. 109 झालेत. बरोबर ना? चौथ्या दिवशी किती करायचं? एवढंच करायचं. जास्ती करायचंच नाही. बघा की किती करायचं. $3.27 3.27 सेंटचा प्रॉफिट होऊ शकत नाही तुम्हाला चौथ्या दिवशी? होऊ शकतो. होऊ शकतो. बरोबर ना?
आणि असं जर कन्सिस्टन्सी जर तुम्ही 200 दिवस जर प्रॉपर फॉलो केलं तर अकाउंटला इक्विटी किती होऊ शकते बघा. अकाउंटला टोटल इक्विटी किती आहे बघा. $36,935. $36,935 म्हणजे टोटल इक्विटी किती झाली राऊंड फिगर 30,37,37. ₹37,000 झालीत बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा एक्सनेस तुम्हाला कितीने विड्रॉल देते माहिती आहे का. नाही. बघा 37,000 गुणुले 93 धरूया 93 बरोबर ना. 93 ने विड्रॉल देते किती अमाऊंट होते बघा. 34,41,000 रुपये. 34,41,000 होत आहे बरोबर. हो. भागिले 12 एका महिन्याचा पगार काय पडू शकतो तुमचा. एका महिन्याचा पगार 12 दुने 24. 2,86,000 एक हो. 2,86,000 पगार पडू शकते बरोबर आहे काय. हो. मग तुम्ही मला सांगा 2 लाख रुपये जर एका महिन्याला जर मिळवायचे असतील तर तुम्ही मार्केटला किती टक्के द्यायला लागतील. भरपूर. 1,000% द्यायला पाहिजे. लक्षात घ्या 1,000%. 100 कुठला देऊनच बसणार आहे. इथं 2,86,000 ज्या माणसाला पगार असतो त्याला बॉस तो कुठल्या तरी बॉसच्या अंडर काम करत असते त्याला किती टेन्शन असते ते बघा जावं पहिल्यांदा बरोबर आहे ना. हो. मग तुम्हाला त्या पद्धतीनेच वर्किंग करायला पाहिजे ना. 1,000% द्यायला नको त्या पद्धतीनं. हो. बरोबर दिवसातून ना? किती तास तरी स्टडी मार्केटला तेवढा करायला लागेल. स्टडी पण तेवढा करावा लागेल. चांगल्या गोष्टी शिकून घ्याव्या लागेल. दिवसातून मार्केटला जास्त वेळ द्यायचा नसतो. तुम्हाला जेवढं जे टार्गेट अचिव्हमेंट करायचं असतं तेवढं मिळाल्यानंतर मार्केट पासून लांब व्हायचं असतं. लक्षात घ्या. नाही स्टडी तर करावं लागेल थोडीफार जास्त. स्टडी करा पण स्टडी करताना ट्रेडिंग नाही करायचं. हो. स्टडी करताना ट्रेडिंग नाही करायचं. समजलं तुम्हाला. पीपीटी बघितला मिळू शकता तेवढे. हा सर. कन्सिस्टन्सी असेल तर मिळू शकते. लक्षात घ्या फक्त कन्सिस्टन्सी चुकायची नाही. मी म्हणतोय बघा तुम्हाला किती लाख रुपये मिळणार आहेत. 34 लाख रुपये मिळणार आहेत बरोबर. 10,000चे 4 वेळा जरी तुम्ही 40,000 रुपये जर घालवले आणि 5वा प्लॅन जर तुमचा सक्सेस झाला तर काय प्रॉब्लेम आहे. काहीच प्रॉब्लेम नाही ना. काहीच नाही प्रॉब्लेम. सर पीपीटी शेअर करू शकता का. हो करू शकतो. नंतर मेसेज करा मी तुम्हाला पीपीटी शेअर करतो. ओके थँक्यू. हा हे बघा हे मी म्हणतो तुम्ही 34 लाख रुपये मिळू नका. 10 लाख रुपये जरी मिळवले तरी वर्षाला 1 लाख रुपये मिळवल्यासारखे आहेत. महिन्याला 1 लाख रुपये मिळवल्यासारखे आहेत. सिंपल गोष्ट आहे. सिंपल. जर तुम्हाला 10-12 लाख रुपये कमवायचे असतील वर्षाला तर तुम्ही किती % काढायचे आहेत. 1.5%. 1.5% डेली. 1.5% बरोबर ना. बरोबर ना. समजलं. त्याच्यानंतर ना टायटल टाकून घ्या फॉरेक्स ट्रेडिंगच का करणार. कारण की भरपूर लोक ऑप्शन ट्रेडिंग करत आहेत. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बघायला गेलं तर डेल्टा एक्सचेंज हा नवीन एक प्लॅटफॉर्म आहे ऑप्शन ट्रेडिंगचा. प्लस बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग आहे. सगळ्यात जास्त जे काही लोक लॉस करून आलेले आहेत ते तिकडून आलेले आहेत बरोबर ना. हो सर. हा बँक निफ्टीचे ट्रेडर आहेत त्यांना माहितच असेल किती लॉस होतो काय होतो माहिती आहे. कारण की टाइम डिकेचा जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तो जो कंट्रोल करायचा असेल तर फॉरेक्स मार्केट प्रॉपर पद्धतीने शिकून घ्या. टाइम डिके करत नाही. दिवसाला 1-2% इझी मोमेंटला देऊन जातं प्रॉपर पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ना. फॉरेक्स ट्रेडिंग का करणार आपण असं टायटल टाकून घ्या. हो का. फॉरेक्स ट्रेडिंग का करणार आहे तुम्हाला सांगतो. आता इंडियन मार्केटचा टाइम काय सांगा मला. सकाळी 9:30 ते 3:30 बरोबर ना. 3:30. आता तुम्ही सांगा तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्ही ऑफिसला जाताय बरोबर किंवा जॉबला जाताय. मग जॉब ऑफिस ही जी टाइम आहे ती एवढीच टाइम आहे ना तुमच्याकडं. मग ट्रेडिंग करणार काय तुम्ही जॉबला जाणार. ट्रेडिंग करणार का जॉबला जाणार. जॉबला जावं लागेल आता. बरोबर. जॉबला जावं लागेल सर. जॉबला जावे लागेल बरं. ट्रेडिंग करता येणार नाही. मग ट्रेडिंग जर करायला लागला आणि जॉब पण करायला लागला तर सायकोलॉजी काय होणार तुमची.
फेल होणार, बरोबर ना? आणि ती हो. फेल होऊ नये म्हणून तुमच्याकडे जे काय मार्केट आहे 24 तास मार्केट आहे, लक्षात घ्या. फॉरेक्स मार्केटमध्ये संध्याकाळी 10 नंतर जरी ट्रेडिंग केलं तरी तुम्हाला चांगला व्हॉल्यूम मिळतो, बरोबर ना? संध्याकाळी 10 नंतर जरी ट्रेडिंग केलं तर तुम्हाला चांगला व्हॉल्यूम मिळतो आणि त्यानुसार तुम्ही दिवसाला जे काय 1.5% मिळवायचं किंवा 1% मिळवायचं तो तुम्ही प्रॉपर पद्धतीने मिळवू शकता, लक्षात घ्या. ओके, बोलतानाच माईक ऑन करा कारण की बॅकग्राऊंडला नॉईस भरपूर यायला लागलाय. पहिला मुद्दा लिहून घ्या. 24 तास मार्केट चालू असतं, त्यानुसार आपण आपल्या वेळेनुसार आपण ट्रेडिंग करू शकतो. हा पहिला मुद्दा लिहून घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केटचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणजे माहित आहे ना सर्वांना? व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा? आवाज. आवाज नाही, व्हॉल्यूम म्हणजे संख्या, लक्षात घ्या. भाग घेणाऱ्यांची संख्या, बायर्स आणि सेलर्स असतात. बायर्स आणि सेलरचा जो हे असतो, भाग घेणाऱ्यांची जी संख्या आहे त्याला व्हॉल्यूम म्हणतात, लक्षात घ्या मार्केटमध्ये. इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम जास्त आहे, लक्षात घ्या. कारण की इंडियन मार्केटचा जो महिन्याचा जो व्हॉल्यूम आहे तो फॉरेक्स मार्केटमध्ये 6 तासात होतो, लक्षात घ्या. फक्त 6 तासामध्ये हेचा महिन्याचा व्हॉल्यूम होतो. मग सांगा मला किती व्हॉल्यूम असेल? म्हणू शकताय का तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगला समुद्र? हा. हो सर, बरोबर ना? नक्की. नक्की म्हणू शकताय. आणि समुद्रात जर टिकायचं असेल तर समुद्रातले थोडे थोडेच घेतले पाहिजे, बरोबर ना? थोडे थोडेच घेतले पाहिजे. पूर्ण समुद्र घेऊन जायला बघितलं तर समुद्र तुम्हालाच घेऊन जाईल. 2 नंबरला मुद्दा लिहून घ्या. फॉरेक्स मार्केटचा जो काही व्हॉल्यूम आहे तो इंडियन मार्केटच्या तुलनेत भरपूर आहे. झालं असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे. पुढे जाऊ आपण. एक्सपायरी नसते, त्यामुळे पोझिशन कितीही दिवस होल्ड करू शकताय. मला सांगा, एक्सपायरी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? जे बँक सर. ऑप्शनचे जे काही ट्रेडर आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे, बरोबर ना? मला ऑप्शनचे जे ट्रेडर आहेत त्यांनी जरा बीएन टाईप करा. ऑप्शनचे जे ट्रेडर आहेत त्यांनी बीएन टाईप करा. माईक ऑफ करा सर्वांनी पहिला. मला वाटते भरपूर बँक निफ्टी मधून आलेले ट्रेडर आहेत, त्यांना चांगलंच माहिती एक्सपायरी काय. आणि ज्यांना बँक निफ्टी काय आहे हे जर माहित नाही तर त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे, लक्षात घ्या. कारण की बँक निफ्टीमध्ये हे ट्रेडर भरपूर लॉस करून फॉरेक्स मार्केटकडे वळले आहेत, बरोबर ना? आता इंडियन शिकवणारे कोणच राहिले नाहीत, सगळे फॉरेक्स शिकवायला लागलेत बघा, बरोबर आहे ना? भरपूर लोक फॉरेक्स शिकवायला लागलेत. जे फॉरेक्सला नावं ठेवणारे पण लोक फॉरेक्स शिकवायला लागलेत, बरोबर ना? हो. हा, हे बघा, एक्सपायरी आता बँक निफ्टी ज्यांनी केलं त्यांना एक्सपायरी काय असते माहिती आहे. एक्सपायरी हा एक टाइम पिरियड असतो. त्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही जे प्रेडिक्शन केलेलं असतं, म्हणजे थोडक्यात समजा की 200 रुपयावर जर मार्केट असेल तर 200 रुपयावरून 400 रुपयाला एका आठवड्याच्या आत जाणार असं जर तुम्ही प्रेडिक्शन केलं असेल आणि आठवड्याच्या आत जर 200 वरून 400 ला जर मार्केट गेलं नाही तर तुम्ही घेतलेला जो प्रीमियम असतो, समजा 100चा प्रीमियम घेतलाय तर आठवड्याच्या आत जर मार्केट गेलं नाही तर 100 रुपयाची व्हॅल्यू काय होते? 0 होते. शून्य होते. आणि त्यालाच काय म्हणतात, ह्या टाइम पिरियड मुळे त्याची व्हॅल्यू 0 होते आणि ती एक्सपायरी मुळे होते, लक्षात घ्या, बरोबर ना? हा मुद्दा लिहून घ्या. एक्सपायरी नसते त्यामुळे तुमच्याकडे प्लस पॉइंट आहे.
त्याच्यानंतर ना इंडियन ऑप्शन मार्केट प्रमाणे गॅप अप गॅप डाऊन. गॅप अप गॅप डाऊन म्हणजे कॅन्डल डायरेक्ट एका दिवसाची कॅन्डल इथे खाली ओपन झाली असेल तर दुसऱ्या दिवसाची डायरेक्ट वरती ओपन होते. बरोबर आहे ना? हो. असं गॅप पडतो. या गॅपमुळे तुम्हाला चार्ट रिडिंग करता येत नाही प्रॉपर. लक्षात घ्या, गॅपमुळे तुम्हाला चार्ट रिडिंग करता येत नाही प्रॉपर. तो एक प्रॉब्लेम होतो इंडियन मार्केटमध्ये. आणि टाइम डिके म्हणजे हा एक्सपायरी सोबत जोडणारा हा शब्द आहे. टाइम डिके म्हणजे जे काय तुम्हाला मी म्हंटलो मगाशी 200 वरून जर आठवड्याच्या आत मार्केट 400ला नाही गेलं, म्हणजे 400ला गेलं नाही ना आठवड्याच्या आतमध्ये, तर तिथं टाइमचा डिके झाला म्हणजे वेळ वाया गेला. मग तो वेळ वाया गेला म्हणून तुमचा जो प्रीमियम असतो तो 0 होतो. आणि हा जो टाइम डिके किंवा गॅप अप गॅप डाऊन किंवा एक्सपायरी हे फॉरेक्स मार्केटमध्ये नाही आहे. म्हणून तुमच्यासाठी फॉरेक्स मार्केट हा काय एक प्लस पॉईंट आहे. बरोबर ना? काय वाटतंय तुम्हाला? फॉरेक्स मार्केट तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. बरोबर ना? पण एक गोष्ट तुम्ही मला सांगा, जो काही तुमच्याकडे मोबाईल आहे तो चांगला आहे की वाईट आहे? मोबाईल चांगला आहे. मोबाईल चांगला आहे. आणि मोबाईल सारखं रील्स बघून डोळे बाद झाले तर मोबाईल वाईट आहे. मोबाईल वाईट आहे. बरोबर ना? म्हणजे एका गोष्टीला तुम्ही चांगलं पण म्हणू शकता आणि वाईट पण म्हणू शकता. बरोबर ना? हे कशावर डिपेंड असतं? हे आपल्यावर डिपेंड आपल्या यूज करण्यावर. आपल्या यूज करण्यावर. मोबाईलचा वापर जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी केला तर तो चांगला आहे. मोबाईलचा वापर जर वाईट गोष्टीसाठी केला तर वाईट गोष्ट आहे. बरोबर ना? आता तुम्ही रील्स वगैरे बघत बसता, तुमचा वेळ वाया जात नाही? जातो. मग तोच वेळ जर तुम्ही चांगलं काहीतरी करण्यात जर घालवला तर त्याच्यापासून 4 पैसे चांगले तुम्हाला मिळू शकतात. बरोबर ना? हो. हा, तसंच एका गोष्टीच्या 2 बाजू असतात. तसंच आता इथं मी तुम्हाला फॉरेक्स मार्केट चांगलं सांगायला लागलोय, चांगलं म्हणायला लागलोय, कारण की मी तुम्हाला फॉरेक्स शिकवतोय. बरोबर ना? पण त्याच्या वाईट पण बाजू असतात. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, इंडियन मार्केट 6 तास चालू असते. बरोबर? 6 तासामध्ये जर त्या माणसाची जर सायकोलॉजी खराब झाली तर 6 तासानंतर तो माणूस थांबू शकतोय का नाही? हो, थांबू शकतो. थांबू शकतोय. आता हे मार्केट 24 तास चालू आहे. त्या माणसाची जर सायकोलॉजी जर खराब झाली तर इथं माणूस काय करू शकते सांगा मला आता तुम्ही? थांबू शकत नाही. थांबू शकत नाही. घरदार विकू शकते. हो. बरोबर ना? त्यामुळं इथं तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात महत्वाचं मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी. मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी जे काय आहे ह्याच्यावर सर्वात जास्त तुम्हाला काय करायचं? फोकस करायचा. सगळ्यात जास्त फोकस करायचा. लक्षात घ्या. आणि आपल्या कोर्समध्ये जे काही तुम्हाला नियम दिलेत ते नियम तुम्ही जर फॉलो केले तर या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. लक्षात घ्या. जे काय घरदार विकायचं त्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. लक्षात घ्या. पण नियम फॉलो करायला पाहिजे तुम्हाला. ओके, समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर माईक ऑफ करा. 5वा जो पॉइंट आहे, कमीत कमी फंड असणारा व्यक्तीही ट्रेड करू शकतो. मला सांगू शकताय किती डॉलर मध्ये फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करता येतं तुम्हाला? 15 ते 16. 15. जास्त कमीत कमी 15 आणि 15च्या वरती किती पण टाका. कमीत कमी $15 मध्ये. $15 म्हणजे साधारण तुमच्याकडे व्हॅल्यू किती झाली? 1400 रुपये साधारण झाली व्हॅल्यू. बरोबर ना? 1400 रुपये असतील तरी पण तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. बरोबर आहे? समजलं हे फॉरेक्स मार्केट का करणार आहे? समजलं असेल तर यस वाय टाईप करा फास्ट मध्ये. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जसे आपण फॉरेक्स मार्केटचं आता का करणार हे बघितलं. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज बघूया. फास्ट मध्ये सांगतो तुम्हाला, कारण की ह्या गोष्टी आपल्याला पुढं सेशन मध्ये पण आहेत. फायनान्शियल मार्केट आहे. सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. लक्षात घ्या. फॉरेक्स मार्केटमध्ये कोणीही ट्रेड करू शकतं, कारण की मार्केट किती तास चालू आहे? 24 तास चालू आहे. आणि $15 पासून डिपॉझिट करू शकता. याचा अर्थ कोणीही ट्रेड करू शकतं. त्याच्यानंतर फॉरेक्स मार्केट कोणत्याही स्टॉक एक्सचेंज किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर नाही आहे. लक्षात घ्या. म्हणजे फॉरेक्स मार्केट हे डिसेंट्रलाइज आहे. याच्यावर कुणाचं म्हणजे प्रत्येक एका कोणत्या देशाचं कंट्रोल नाही आहे. लक्षात घ्या. तसं आपलं इंडियन मार्केटमध्ये जे काय तुमच्याकडं NSE BSE आहे यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे?
सेबीचं कंट्रोल आहे. मार्केट मॅन्युप्युलेट केलं जातं, केलं जाते का मॅन्युप्युलेट? हो. केलं जातं हो सर. केलं जातं, बरोबर केलं जातं, बरोबर ना. मग मार्केट जर मॅन्युप्युलेट होत असेल तर गरिबांचीच वाट लागणार ना यात, बरोबर ना. बाकीचं मिडल क्लास जे लोक आहेत त्यांचीच वाट लागणार, लक्षात घ्या. बाकी मोठ्या माणसांची वाट लागणार नाही, कारण की मोठ्या माणसांना हे मॅन्युप्युलेशन काय असतं हे अगोदरच माहित असतं, बरोबर ना. हा, त्यामुळं जे काय फॉरेक्स मार्केट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती कोणत्याही गव्हर्नमेंटच्या किंवा कोणत्याही स्टॉक एक्सचेंजच्या अंडर नाही आहे, डिसेंट्रलाइज आहे. त्याच्यानंतर ना इनसाइडर ट्रेडिंग कोणाकोणाला माहिती आहे? नाही माहित त्यांनी सांगू शकता इनसाइडर ट्रेडिंग काय आहे? कोणाला माहित असेल तर सांगा इनसाइडर ट्रेडिंग काय आहे. जे स्टॉक मार्केटमध्ये असतात की त्यांचेच तिथले एम्प्लॉई असतात स्टॉक मार्केटमधले, किंवा त्यांचे काही असतात तर ते बाकीच्या आतील गोष्टी बाहेर शेअर करतात आणि त्याच्यामुळे ते मॅनिप्युलेट करता येतं. ओके, ठीक आहे, मी सांगतो आता इथे. हे बघा, तुमच्याकडे एक कंपनी आहे. आता कंपनीच्या आतला सगळा जो व्यवहार असतो त्या कंपनीच्या कामगाराला आणि कंपनीच्या मालकालाच माहित असतं, बरोबर ना. कंपनीच्या कामगाराला आणि कंपनीच्या मालकालाच माहित असतं, बाकीच्या कोणाला माहित असतं का हे गोष्ट? नाही माहित असतं, बरोबर ना. मग हे कसं असतं की स्टॉक मार्केटमध्ये या एका कंपनीची माहिती दुसऱ्या, म्हणजे जो काही ट्रेडर असतो किंवा मोठा इन्व्हेस्टर असतो त्याला इकडची माहिती द्यायची आणि याचा स्टॉकला काय करायचं, मॅनिप्युलेट करायचं. म्हणजे थोडक्यात सगळ्या लोकांना सांगायचं की हा स्टॉक वरती जाणार आहे, म्हणून सगळे लोक काय करतात, बाय करतात. आणि त्याच वेळेला काय करतात, बाय केल्यानंतर ना जे मोठे लोक असतात ते तिकडं पोझिशन काय करतात, सेलिंग करायला चालू करतात. आणि ज्यांनी बाय केलेलं असतं त्यांना काय करतात, लॉस मध्ये पडतात. आणि अशा पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन होतं, लक्षात घ्या. आणि त्यालाच काय म्हणतात, इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात, बरोबर ना. बरोबर. पण ते इनसाइडर ट्रेडिंग इथं फॉरेक्स मार्केटमध्ये होत नाही, कारण की मार्केटचं व्हॉल्यूम पण जास्त आहे आणि सर्व देशात एकत्र मार्केट चालू होते, त्यामुळे होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम करू शकता, कारण की मार्केट 24 तास चालू आहे, बरोबर ना. ज्यांना जॉब वगैरे असतो त्यांच्यासाठी हे मार्केट चांगलं आहे. त्याच्यानंतर ना जास्त प्रमाणात लिव्हरेज देतात. लिव्हरेज म्हणजे क्रेडिट देतात, लक्षात घ्या, बरोबर ना. क्रेडिट म्हणजे माहिती आहे ना, लिव्हरेज म्हणजे काय असतं? थोडक्यात सांगतो मी, लिव्हरेज म्हणजे काय असतं. बघा, समजा आता तुमच्याकडे टाटा मोटरचा एक शेअर आहे, टाटा मोटरचा एक स्टॉक आहे. टाटा मोटरचा स्टॉकची किंमत 2000 आहे आणि तुमच्याकडे कॅपिटल आहे 2000 रुपये. तर तुम्हाला टाटा मोटरचा शेअर घ्यायचा आहे, तर किती रुपये लावावे लागतील तुम्हाला? 2000 रुपये लावावे लागतील, बरोबर ना. 2000 रुपयाला किती स्टॉक येतील सांगा मला? एकच येणार, बरोबर ना. एकच येणार. याचा अर्थ तुमच्याकडे इथं लिव्हरेज किती झालं, 1:1x झालं, बरोबर आहे का? 1:1x झालं. पण हेच जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये जर बघितलं तर फॉरेक्स मार्केटमध्ये 1:2 किती देतात तुम्हाला? 2000 देतात. 1:2000 देतात. 2000 देतात. याचा अर्थ मग तुमच्याकडे जर 2000 असतील तर इथे किती क्वांटिटी मिळू शकते तुम्हाला? इथं 2000चा एक मिळायला लागलाय आणि इथं त्याच्या 2000 पट जास्त आहे. मग तुम्हाला इथं 2000 क्वांटिटी मिळू शकत नाही? मिळू शकते ना, बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा, मार्केट जर 2000 वरून 2005 ला गेलं तर इथे एक स्टॉक आहे म्हणून तुम्हाला किती रुपयाचा प्रॉफिट होणार? 5 रुपयाचा होणार. 5 रुपये. आणि इथं किती रुपयाचा होणार मग? इथं 10,000 रुपयाचा प्रॉफिट. 10,000 होणार, बरोबर ना. खाली गेलं तर 10,000 रुपयाचा लॉस होणार, बरोबर ना. इथं 5 रुपयाचा लॉस होणार, बरोबर. म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात लिव्हरेज वापरताय तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे रिस्क तयार होते, बरोबर ना. बरोबर आहे ना. हा, अशा पद्धतीने तुम्ही मार्केटला, म्हणजे जे काही लिव्हरेज आहे ते चांगल्या प्रमाणात वापरून आणि लॉट साईजला कंट्रोल करून, म्हणजे आता इथं तुम्ही 2000 क्वांटिटी घेतल्या म्हणून मोठा लॉस व्हायला लागलाय. पण तुम्हाला 100% ज्याला माहित असतं की मार्केट 100%च खाली जाणार आहे, मग मार्केट जर डायरेक्ट जर प्रॉफिट मध्ये जात असेल तर रिस्क घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?
काहीच नाही ना, किंवा थोडी रिस्क घेऊ शकताय. मी म्हणते 2000 स्टॉक घेऊ नका, पण 200 तर घेऊ शकताय का नाही? आता तुम्ही मला सांगा, म्हणजे हा पुढचा ब्रोकर आहे, तो तुम्हाला लिव्हरेज देतोय, चांगलं की वाईट? चांगलं आहे. चांगले आहे सर. पण तेवढंच वाईट सुद्धा आहे. तेवढं सुद्धा वाईट आहे, बरोबर ना? पण बघा, हा एक माणूस आहे आणि हा एक माणूस आहे. आता हा जो माणूस आहे हा बॉडी बिल्डर आहे आणि हा माणूस आहे हा सडपातळ आहे, म्हणजे याच्याकडे बॉडीच नाही आहे. आता हा माणूस या समोरच्या माणसाला बघितलं भिणारच ना, हो. बरोबर ना? सर. पण तुम्ही मला सांगा, ह्या माणसानं जर एक डोकं लढवून या माणसाला जर प्रॉपर पद्धतीने फेल पडला, तर हा माणूस चांगला आहे की नाही? हा. बरोबर ना? मग हा माणूस आहे तो कोण आहे? आपण आहे, लक्षात घ्या. हे कोण आहे? आपण आहे. आणि हा कोण आहे? तुमचा ब्रोकर आहे, लक्षात घ्या. बरोबर? म्हणजे बरोबर. ब्रोकर तुम्हाला जरी आमिष देत असेल, तर तुम्ही ते आमिष कितपत वापरायचं, कसं वापरायचं, धंदा केला चांगलाच असतो तर चांगलाच असतो. चांगलाच असतो, पण त्याचं नियोजनबद्ध करावं लागतं, लक्षात घ्या. नियोजन जर नसेल तर तुम्ही तिथं फेल जाणार, बरोबर आहे की नाही? त्यामुळं त्या पद्धतीने तुम्हाला ते ऑब्झर्व केलं पाहिजे प्रॉपर आणि मॅनेजमेंट केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक ब्रोकर तुम्हाला लिव्हरेज वेगळा देतो, पण आपला ब्रोकर आहे तो 1:2000 देतो आणि 1:2000 देतो आणि आपण जे काही लिव्हरेज वापरतो ते 2000च वापरतो, लक्षात घ्या. प्लस आपल्याकडे बाकीच्या गोष्टी आहेत त्या नियमात आहेत, त्यामुळे इथे 2000 वापरल्यामुळे तरी पण आपल्याला काय फरक पडत नाही. त्याच्यानंतर तुम्ही बाय किंवा सेल किती आहे? ब्रोकरेज सांगतो, पुढच्या Brokerage पीपीटी किती मध्ये असतं? सगळं आहे. नेक्स्ट पीपीटी मध्ये सगळं आहे, ब्रोकरेज वगैरे सगळं आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म कसा वापरायचा, फॉरेक्स मार्केट काय आहे, त्याच्यावर एंट्र्या कशा टाकायच्या, किती प्रॉफिट होणार, ब्रोकरेज किती जाणार, त्याला लिव्हरेज किती लागलंय, त्याला मार्जिन किती लागलंय, या सगळ्या गोष्टी शिकवणार, लक्षात घ्या. हे फक्त 7 दिवस कंटिन्यू जॉईन करा, सगळं प्रॉपर तुम्हाला शिकवणार, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना बायसेल वन टाइम करता येते, बायसेल वन टाइम करता येते. मला सांगा, जर सी जर तुम्हाला घ्यायचा झाला तर किती पैसे लावावे लागतात? ऑप्शन मध्ये सीई जर घ्यायला लागला तर तुम्हाला पैसे किती लावावे लागतात? 200 ते 250 रुपये निफ्टी मध्ये. जी काही प्राइस असेल ती. ठीक आहे, प्राइस असेल ती साधारण एक 5000 रुपये लावावे लागतात. हो, 5000 आता रुपये, लॉट साईज वाढली आहे त्यामुळे 10 ते 15 लागतात. 10 ते 15 लागतात, बरोबर ना? 10 ते 15 लागतात. बघा, आता बायला जर 15 लागत असतील, म्हणजे बाय म्हणजे काय, तुमचं सी आहे, मग पीई खरेदी करताना पण परत 15 लागतात, बरोबर ना? हा. बरोबर ना? पण इथं फॉरेक्स मध्ये तसं नाही, लक्षात घ्या. बाय जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला सेल फुकट मारू देतात, म्हणजे सेलचा ट्रेड तुमचा कोणताही चार्जेस घेत नाही. इथे फॉरेक्स मध्ये तुमचा या सेलचा जो काही ट्रेड पडणार आहे त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. आहे त्या मार्जिन मध्ये, विदाउट झिरो मार्जिन मध्ये ट्रेड पडतो, लक्षात घ्या. आणि ही जी कंडिशन असते ती टोटली हेज होते, म्हणजे या कंडिशनला लॉस होत असेल तर या कंडिशनला प्रॉफिट होणार, या कंडिशनला लॉस होत असेल तर या कंडिशनला प्रॉफिट होणार. हे तुम्हाला मी नंतर न दाखवतो, ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो. ओके. आता बेसिक लेवल आहे ती समजून घ्या फक्त. हे का, हे स्टॉक एक्सचेंज बघितले का तुम्ही? बघितले स्टॉक एक्सचेंज आहे? हे जगातलं सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे, लक्षात घ्या. न्यूयॉर्कचं स्टॉक एक्सचेंज आहे, हे जगातलं सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे. त्याचा जो व्हॉल्यूम आहे 2240 करोड दिवसाचा व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या, दिवसाचा त्याचा व्हॉल्यूम. आणि तो इंडियन मार्केटपेक्षा किती पटीने जास्त आहे? 22 पटीने. आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पेक्षा 53 पटीने कोणतं मार्केट आहे? फॉरेक्सचं मार्केट आहे. मग इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केट किती पटीने जास्त आहे, सांगा मला? हजारो पटीने जास्त. 75 पटीने जास्त आहे, बरोबर आहे का? दिवसाच्या हिशोबाने बघितलं तर 75 पटीने किंवा 100 पटीने म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 100 पटीने जास्त, लक्षात द्या. मग तुम्ही मला सांगा, फॉरेक्स मार्केट हे तुमच्यासाठी समुद्रच आहे, बरोबर ना? त्या समुद्रात तुम्हाला कसं सर्व्हाइव्ह करायचं आहे, कसं तुमच्या नाकातोंडात पाणी जाणार आहे, लक्षात घ्या. हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचं पहिल्यांदा, कारण की ट्रेडर होणं एवढं सोपं नसतंय, हे तुम्हाला सगळ्यांनी अनुभवलेलं, लक्षात घ्या.
आणि याच्या अगोदर तुम्ही एका तलावात तुम्ही ट्रेडिंग करत होता. आता तुम्हाला डायरेक्ट फॉरेक्स म्हटलंय का समुद्रात ट्रेडिंग करायचं, लक्षात घ्या. इथं तर तुम्हाला अगदी सावध पद्धतीने केलं पाहिजे, बरोबर ना. हे बघा इथं दिसतंय बघा तुम्हाला, हा जो व्हॉल्यूम आहे हा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्हॉल्यूम आहे, म्हणजे फॉरेक्सचा व्हॉल्यूम आहे हा न्यूयॉर्कचा आहे $22.4 बिलियन, $18.9 बिलियन हा टोकियोचा आहे. त्याच्यानंतर लंडनचा आहे तो $7.2 बिलियन आहे. आणि याच्यामध्ये इंडिया का बसत नाही कारण की त्याचा का व्हॉल्यूम नाही. आणि ह्या सगळ्या 3 स्टॉक एक्सचेंज पेक्षा कोण मोठा आहे? फॉरेक्स मार्केट मोठा, लक्षात घ्या. 9 ट्रिलियन त्याचं हे आहे, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो 9 ट्रिलियन आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे समुद्रच आहे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना टायमिंग बघा, भारतीय स्टॉक मार्केटचे जे काही टायमिंग आहे ते 9:30 चालू होतं ट्रेडिंगसाठी, ते 3:30 सपतं, बरोबर आहे का. त्याच्यानंतर ना जे काही फॉरेक्स आहे विदेशी मुद्रा ते 5 दिवस 24 तास असतं, म्हणजे सोमवारी सकाळी 3:30 चालू होतं मार्केट, लक्षात घ्या. सोमवारी सकाळी 3:30 मार्केट चालू होतं, ते शुक्रवारी रात्री कितीला मार्केट बंद होते? 2:30 मार्केट बंद होते. ओके. हे टायमिंग पण कसं बघायचं तुम्हाला मी दाखवणार आहे. 5 दिवस 24 तास तुमच्याकडे हे मार्केट चालू असणार आहे. शनिवार रविवार सुट्टी असते. आणि बाकी क्रिप्टो मार्केट असतं ते कायम कंटिन्यू चालू असतं, लक्षात घ्या. पण क्रिप्टो मार्केटला ही मार्केट बंद असल्यामुळे व्हॉल्यूम नसतो, तिकडे ट्रेडिंग करून काही उपयोग नसतो. त्याच्यानंतर ना सर्वांनी ही वेबसाईट लिहून घ्या. जे टोटली नवीन स्टुडंट आहेत त्यांनी ही वेबसाईट लिहून घ्या. फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम कसा येतो किंवा मार्केट कसं ओपन होतं हे तुम्हाला मी प्रॉपर पद्धतीने दाखवणार आहे. नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. हा झालं सर. झालं ना. आता आपण डायरेक्ट वेबसाईटला बघूया, कारण की इथे आता टायमिंग बदललेले असते. आपण बघतो आता इथे वेबसाईटला जायचं, गुगल क्रोम ओपन करायचं आणि तिकडे फॉरेक्स मार्केट हावर्स जरी टाकलं तरी चालेल. हे का फॉरेक्स मार्केट हॉवर्स म्हणून टाकलं तरी चालेल. 2 नंबरला तुमच्याकडे वेबसाईट येते. या वेबसाईटच्या आतमध्ये जायचं तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर ना आता जो तुम्हाला सरफेस मी दाखवला त्या पद्धतीने हा सरफेस दिसतो, बरोबर आहे. इथे टायमिंग कुठल्या देशाची टायमिंग आहे बघा? न्यूयॉर्कचे. आणि तुम्ही कुठे आता सध्या? इंडियामध्ये. मग इंडियाचं इथं टायमिंग लावायला पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण +5:30 लावणार आहे. हे बघा +5:30 आशिया कोलकाता दिसतंय. ह्याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर गोवर क्लिक केलं. गोवर क्लिक केल्यानंतर ना जी काही टायमिंग येणार आहे ती येणार आहे. आता किती वाजलेत बघा? 9:58 झालेले आहेत, बरोबर आहे का? 9:58 झालेत आपल्या टायमिंग नुसार, बरोबर ना. आता इथे बघा हे जे वरच्या बाजूला जो हे आहे म्हणजे नंबर्स आहेत, हे तुमच्याकडे काय आहे? वॉच आहे, लक्षात घ्या. हे तुमच्याकडे वॉच आहे आणि याचा जो दिवस चालू होतो तो इथनं चालू होतो, बरोबर ना. रात्री 1 नंतरच दिवस चालू होतो ना तुमचा, म्हणजे 12 नंतर ना 24 नंतरच तुमच्याकडे दिवस चालू होतो, म्हणजे इथनं चालू होतं. मग पहिल्यांदा कोणतं मार्केट ओपन होतं बघा? पहिल्यांदा कोणतं मार्केट ओपन व्हायला लागलंय? टोकियो नाही, इथं सिडनीचं मार्केट ओपन व्हायला ना पहिल्यांदा. कितीला मार्केट ओपन होते सिडनीचं? 3 वाजता. आणि त्याच्यानंतर 5 वाजता कोणतं मार्केट ओपन व्हायला लागलंय? टोकियोचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना दुपारी 1 वाजता कोणतं मार्केट ओपन व्हायला लागलंय? लंडनचं. आणि संध्याकाळी 6 वाजता कोणतं मार्केट ओपन व्हायला लागलंय? न्यूयॉर्क, बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा बघा, इथं सिडनी पण ओपन आहे, इथं टोकियो पण ओपन आहे, बरोबर आहे. एवढासा एरिया आहे इथंपर्यंत, हा ओव्हरलॅप एरिया आहे, बरोबर आहे. किती तास आहेत बघा? इथं 3 तास, इथं 3 तास आणि इथे 4 म्हणजे टोटल 7 तास ओव्हरलॅप मार्केट आहे, बरोबर आहे. आणि इथे किती ओव्हरलॅप आहे बघा? 4 तास ओव्हरलॅप आहे, बरोबर आहे. इथं 4 तास ओव्हरलॅप आणि इथं 7 तास ओव्हरलॅप आहे. मला सांगा 7 तास ओव्हरलॅप असून मार्केटचा व्हॉल्यूम इथं जास्त असणार का इथं जास्त असणार?
न्यूयॉर्क मध्ये जास्त असणार. न्यूयॉर्क आणि लंडनच्या सेशनला जास्त असणार का सिडनी टोकियोला जास्त असणार सांगा मला आता कमेंट बॉक्स मध्ये टाका. 7 तासाचा जास्त व्हॉल्यूम जास्त असेल की 4 तासाचा व्हॉल्यूम जास्त असेल? 4 hours. 4 आवरचा बरोबर ना. कारण की आता 4 आवरचा व्हॉल्यूम का जास्त असणार सांगा. कारण की सगळ्यात जास्त मार्केटमध्ये वापरली जाणारी करन्सी कोणती आहे? $. डॉलर. त्यामुळे न्यूयॉर्कचं मार्केट ओपन ज्यावेळेला होते त्यावेळेला इथला व्हॉल्यूम येतोय आणि लंडनचा पण व्हॉल्यूम येतोय. आणि ह्या ज्या दोन्ही करन्सी जे काही आहेत ह्या ग्लोबली जास्त प्रमाणात वापरल्या जातात बरोबर ना. समजलं हे. आणि इथं नवीन स्टुडंटसाठी मला इथं सांगायचं लक्षात घ्या. नवीन स्टुडंट जे काय असणार आहेत इथं हा जो ओव्हरलॅपिंग सेशन आहे आणि हा जो ओव्हरलॅपिंग सेशन आहे म्हणजे थोडक्यात आता इथं तुम्हाला एक सांगतो. आता तुम्ही एक नवीन कार घेतली. तुम्ही एक कार घेतल्या. कार घेतल्यानंतर ना कारला स्पीड कमी लावणार का जास्त लावणार आहे? कमी लावणार. कमी लावणार. आता तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये नवीन आहे. कमी. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही नवीन आहे मग स्पीड तुम्हाला जास्त पाहिजे की कमी पाहिजे? पहिला कमी. कमी पाहिजे बरोबर ना. मग इथं स्पीड असतात लक्षात घ्या. इथं स्पीड ऑब्झर्व केलं तर इथं तुमच्याकडं न्यूयॉर्क आणि लंडनचं जे मार्केट असतं तिथं स्पीड कितीचं लागणार आहे मार्केटला? 180चं. 180चं स्पीड लागणार आहे लक्षात घ्या. आणि इथं तुमच्याकडे जे स्पीड लागणार आहे ते 120चं स्पीड लागणार आहे. आणि इथं पण स्पीड असणार ते साधारण 120-110चं स्पीड असणार आहे. आणि या दुपारी किंवा 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जे काही स्पीड असणार आहे तुमच्याकडे ते 80चं स्पीड असणार आहे. सांगा मला कुठल्या स्पीडला ट्रेडिंग केलेलं चांगलं मग जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी? 80च्या स्पीडला लक्षात घ्या. ह्या स्पीडला जर तुम्ही जायला लागला तर तुमचे स्टॉप लॉस कधी गेलेले कळणार पण आहेत बरोबर ना. मार्केटचं पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही या स्पीडला ट्रेडिंग नाही करू शकत. कारण की सगळ्यात मोठे जे किल झोन असतात किल झोन म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग नावाचा एक प्रकार असतो. किल झोन म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग नावाचा एक प्रकार असतो. तो सगळ्यात जास्त स्पीड लेवलला या लेवलला केला जातो. म्हणजे न्यूयॉर्क आणि लंडनला इथे केला जातो आणि इथे केला जातो आणि या लेवलमध्ये इथे केला जातो म्हणजे शेवटला केला जातो आशियाच्या सेशनला. ओके. हे अशा पद्धतीने तुम्ही मला सांगा दिवसाला तुम्हाला जर 3% मिळवायचे असतील तर 3% ह्या 80च्या स्पीडला जर येत असतील तर मग इथे ट्रेडिंग करणं चांगलं की वाईट? वाईटच आहे ना. तुमचं जेवढं काही दिवसाला तुम्हाला पाहिजे आहे तेवढं तुम्ही मिळाले त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग बंद केलं तर चालेल ना. किंवा इथं जर मिळत नसतील तर इथं तुम्ही ट्रेड करू शकता ना प्रॉपर. इथं जर तुम्हाला ट्रेड मिळाला नाही तर इथे करू शकताय काय प्रॉब्लेम नाही. किंवा इथे करू शकता तुम्ही बरोबर आहे. इथल्या ज्यावेळेला सराव होणार तुम्हाला ह्या 80, 110 आणि 120 या स्पीडचा सराव झाला तर तुम्हाला दिवसाला जे 5% मिळवायचे आहेत किंवा 3% मिळवायचे आहेत ते इथेच मिळून जातात लक्षात घ्या. ते कसं मिळवायचं काय मिळवायचं त्याचं लॉजिक काय आहे कसं आहे जसं पुढं जाईल तसं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जातील. मार्केटचं सगळ्यात जास्त मार्केटमध्ये फक्त एकच गोष्ट माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे. हे जर माहित असलं तर तुम्ही मनी मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी या 2 गोष्टी व्यवस्थित करायच्या. जेवढं काय तुम्हाला दिवसाला 5% 3% काढायचे ते तुम्हाला मिळून जातात. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मास्टर करायचं ते डायरेक्शन करायचं. कारण की सायकोलॉजी आणि मनी मॅनेजमेंट असून चालत नाही लक्षात घ्या. मार्केट कुठं जाणार हे तर माहित पाहिजे का नको पहिला बरोबर ना. समजलं? बरोबर. हा समजलं. मार्केटचे होवर्स कसे बघायचे समजले. आता ह्याप्रमाणे इथं लंडनचं स्टॉक एक्सचेंज उघडतं इथं न्यूयॉर्कचं इथं सिडनीचं आणि इकडं टोकियोचं आणि इकडची स्टॉक एक्सचेंज उघडल्यानंतर ना फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम पण वाढतो लक्षात घ्या यांच्या मार्केटनुसार. ओके. त्याच्यानंतर ना सगळ्यात मेन महत्वाचा पॉइंट फॉरेक्स मार्केटमधील बिग प्लेयर्स. मला सांगा फॉरेक्स मार्केट असून दे किंवा इंडियन मार्केट कोण चालवत आहे? तुम्ही चालवताय का मार्केटला? नाही. स्मार्ट मनी चालवतात बरोबर ना. FIs DIs हे इंडियन मार्केट चालवतात किंवा स्मार्ट मनी वाले चालवतात बरोबर ना. मग बघा इथे तुमच्याकडे त्या स्मार्ट मनी मध्ये बँका असतील किंवा मोठमोठ्या बँका असतील किंवा कमर्शियल बँका किंवा पैसे पुरवणाऱ्या संस्था असतील
मोठे ट्रेडर असतील, इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे लोक असतील, किरकोळ व्यापारी म्हणजे आपल्यासारखे जे स्टुडंट म्हणजे जे काही ट्रेडिंग करणार ते पण असतील. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर, माहिती आहे कोणाला इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतं? माहित आहे कोणाला इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर काय असतं? सपोर्ट आणि रेजिस्टन्सला कोण कोण ट्रेडिंग करते? सपोर्ट आणि रेजिस्टन्सला जे लोक ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. हे बघा, इथे असा रेजिस्टन्स केला आणि इथे सपोर्ट केला. लोक काय करतात, या सपोर्टला बाय करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर ना, आणि या रेजिस्टन्सला सेल करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. आता हा खालच्या बाजूला सपोर्ट बनवला, हा खालच्या वरच्या बाजूला रेजिस्टन्स बनवला, आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवायचं काम कोण करतं? हे इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर वाले करतात. लक्षात घ्या. का? कारण की इथल्या लोकांना सगळ्यांना बाय करावं लागलेलं असतं आणि इथल्या लोकांना सगळ्यांना सेल करायला लागलेलं असतं, आणि हे ज्यांनी बाय केलेलं असतं त्यांचा एसएल इथे असतो आणि ज्यांनी इकडच्या वरच्या बाजूने सेल केलेला असतो त्यांचा एसएल इथं असतो, बरोबर आहे का? आणि त्यावेळेलाच एक मुवमेंट येते, पहिला खालच्या बाजूला फास्ट मुवमेंट येते आणि सगळ्यांची बाय साईडला जे काही लोक बसलेले असतात त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस काय होतात? हिट होतात. त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला म्हणून ट्रेड घेणाऱ्या लोकांचे पण स्टॉप लॉस इथं पडलेले असतात आणि त्यावेळेला डायरेक्ट मार्केट कुठे जातं? वरती जातं, आणि वरती गेल्यानंतर परत ज्यांनी सेल साईडला ट्रेड टाकल्यात त्यांचे स्टॉप लॉस डिलीट होतात, सगळे स्टॉप लॉस जातात त्यांचे, आणि ते स्टॉप लॉस गेल्यानंतर ब्रेकआउट झालं म्हणून ट्रेड घेणारे जे लोक असतात त्यांचे स्टॉप लॉस लागलेले असतात इथं खाली, आणि त्यानंतर वरनं मार्केट इथंपर्यंत येते, आणि इथंपर्यंत आल्यानंतर जे काय स्मार्ट मनी असतात त्यांनी इथं जी सेलची पोझिशन क्रिएट केलेली असते खाली जाण्यासाठी ती इथं काढतात, आणि त्यानंतर मार्केट कुठं जातं? वरती जातं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे जे स्टॉप लॉस असतात ते हंटिंगचा प्रोग्राम केला जातो, लक्षात घ्या. आणि ते कोण करतं? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर. इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर. आता सांगू शकता इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर कोण असतोय? इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर कोण असते माहिती आहे तुम्हाला? कुणाचा भाग असतो याच्यामध्ये? एकतर स्मार्ट मनीवाले असतात, एसएमसी वाले असतात, पण हे एसएमसी वाले कोण असतात तुम्हाला माहिती आहे का? तुमचा जो ब्रोकर असतो, तुमचा ब्रोकरच लिक्विडिटी प्रोव्हाइड करतो, लक्षात घ्या. हे एसएमसी वाले जे काय असतात त्यांना तुमची लिक्विडिटी प्रोव्हाइड करतो. लिक्विडिटी प्रॉपर झाले की नाही ही प्रोव्हाइड करतो, आणि प्रोव्हाइड झाल्यानंतर ना ज्यांचे स्टॉप लॉस दिसतात त्यांना ते स्टॉप लॉस हंटिंग केले जातात. त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांना ते समजत असतं, लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने सगळे जे काही रिटेल ट्रेडर असतात, किरकोळ व्यापारी, त्यांचे स्टॉप लॉस घेतले जातात. कुठे घेतले जातात? सपोर्ट अँड रेजिस्टन्सला, बरोबर आहे ना. सपोर्ट रेजिस्टन्स तुमच्याकडे जे काही चार्ट पॅटर्न आहेत, रायझिंग वेज, फॉलिंग वेज, सिमेट्रिकल ट्रायंगल, बरोबर आहे का? वापरतात का? हे कोण वापरते का? सपोर्ट रेजिस्टन्स वापरते का? भरपूर लोक वापरत असतील मला वाटतंय. विनिंग रेट आहे का? सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा विनिंग रेट आहे का? सपोर्ट अँड रेजिस्टन्स वापरणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे विनिंग रेट आहे का ट्रेडिंगचा? इथेच सर सपोर्ट अँड रेजिस्टन्स, इथेच सर तुम्ही येस म्हणताय, आहे का तुमचा विनिंग रेट? ऍव्हरेज आहे. लक्षात घ्या, सपोर्ट अँड रेजिस्टन्सला जोपर्यंत लिक्विडिटी हंट केल्याशिवाय मार्केट कुठेही मुवमेंट करत नाही, बघा तुम्ही, बरोबर आहे का? लिक्विडिटी मेन आहे ना. हा, लिक्विडिटी मेन आहे. मग मार्केट कशावर चालतं? लिक्विडिटीवर चालतं, लक्षात घ्या. लिक्विडिटी जर प्रॉपर समजायची असेल तर पुढे आपले जे सेशन आहेत ते सगळे तुम्ही जॉईन करा, 100% तुम्हाला लिक्विडिटी समजणार, कुठं लिक्विडिटी पडल्याची, बरोबर ना. आता इथे बघा, हे जे सगळे जे लोक आहेत हे कोण आहेत? स्मार्ट मनीवाले आहेत, बरोबर आहे. आणि हा जो कोण आहे? किरकोळ व्यापारी कोण आहे? आपण आहे, बरोबर ना. रिटेल ट्रेडर आहे, हा, बरोबर आहे. आता हे जे स्मार्ट मनीवाले आहेत ह्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, मग ह्यांच्याकडे पैसे जास्त आहेत आणि आपल्याला पैसे जास्त नाहीत, मग तुम्ही ट्रेडिंग करायचं बंद करणार आहे? नाही. मग काय करणार? स्मार्ट मनीचा गेम. स्मार्ट मनी ज्यांचा जो माइंडसेट आहे, ह्यांचा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेट प्रमाणे ट्रेडिंग करणार ना तुम्ही, बरोबर ना. बरोबर ना. आणि यांच्या माइंडसेट प्रमाणे जे काही ट्रेडिंग करायचं आहे ते फक्त तुम्हाला कशामध्ये समजतं? स्मार्ट मनी कन्सेप्ट, ICT, आणि आता जो नवीन जो आलेला आहे तो MMT आला, लक्षात घ्या.
मार्केट मेकर ट्रॅप. हा मार्केट मेकर ट्रॅप हा MMT ट्रॅप आहे, लक्षात घ्या. हे 3 कन्सेप्ट आहेत आणि हे तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट आपल्या कोर्समध्ये शिकवतो, लक्षात घ्या आपण. मग कोण पण तिकडे SNR शिकवून दे ना, काय पण शिकवून दे, शेवटी ICT SMC आणि मनी मॅनेज मार्केट मेकर ट्रॅप यांचा सपोर्ट घ्यायलाच लागतो, लक्षात घ्या. कारण की हा काय आहे, अल्गोरिदम आहे, लक्षात घ्या. SNR म्हणजे सपोर्ट रजिस्टर का? हा SNR म्हणजे सपोर्ट रजिस्टन्स. जे आता SNR घेऊन आल्यात त्यांना ICT शिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. फक्त सपोर्ट आणि रजिस्टन्सवर ट्रेड केले जात नाहीत, लक्षात घ्या. न्यू घेऊन आलेत ना मलेशिया आणि SNR म्हणून. काय पण घेऊन येते, ICT आणि SM शिवाय याच्याशिवाय पर्याय नाही मार्केटला, लक्षात घ्या. आणि ह्या दोघांचा कन्सेप्ट मिळून लिक्विडिटी नावाचा जो कन्सेप्ट आलाय, त्या लिक्विडिटीच्या नावाच्या कन्सेप्टला मार्केट मनी ट्रॅप म्हणतात. आणि हे तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट आपल्या कोर्समध्ये आपण शिकवतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? त्यामुळं तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल तर SMC ICT वर आणि MMT वर जास्त फोकस करा. कारण की तुम्ही जर प्राइस ऍक्शन घेऊन बसला, कॅन्डलस्टिक पॅटर्न घेऊन बसला, मुव्हिंग एव्हरेज घेऊन बसला, कुठले इंडिकेटर घेऊन बसला, तर सगळ्यात जास्त लॉस तुम्हाला मार्केटला द्यायला लागणार. त्याच्यापेक्षा चांगला कोर्ससाठी पेमेंट पे करा आणि चांगला कोर्स करा. ICTचं सर सांगाल का थोडं? ICT हे बघा, SMC हा स्मार्ट मनी कन्सेप्ट आहे. स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे जे काही स्मार्ट पद्धतीने जे काही पैसे गुंतवणारे जे काही ट्रेडर असतात त्यांना स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणतात, म्हणजे त्या लोकांना. आणि ICT हा एक म्हणजे स्टुडंट आहे, म्हणजे मायकल जे हडलसन म्हणून हे ICT चे फाउंडर आहेत, म्हणजे त्यांची ही एक संस्था आहे. आणि त्यांनी SMC मध्ये ज्या काही चुका आहेत त्या चुका त्यांनी डेव्हलप केल्यात स्वतः आणि ICT नावाचा कन्सेप्ट आणला त्यांनी. मायकल जे हडलसन म्हणून जे काही ट्रेडर आहेत त्यांनी त्यांची जी ट्रेडिंगची जर्नी आहे ती 1992 पासून आतापर्यंत ते ट्रेडिंग करतात. साधारण 34-35 वर्ष ते ट्रेडिंग करतात. आणि त्याच्यानंतरनं मला वाटते 2016 नंतरनं ICT आणि SMC मार्केटमध्ये आलेलं आहे, बरोबर ना? पण SMC ICT ही पूर्णपणे मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार झाली आहे, बरोबर ना? कारण की तुम्ही काय करताय, आपल्याला SMC शिकायचं आहे, चला युट्यूबला टाकूया SMC टाकल्यानंतर तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप येते, बरोबर का? फेअर व्हॅल्यू गॅप येते. मग तुम्ही एक रॅली बघताय, या रॅलीमध्ये 1-2-3 फेअर व्हॅल्यू गॅप दिसतात तुम्हाला. आता ह्यातला कुठला फेअर व्हॅल्यू गॅप चालणार आहे कसं सांगणार तुम्हाला? कळते का तुम्हाला? कुठला वर्क होणार ते माहित नसतं आपल्याला. हा, ते कुठला वर्क होणार हे जर तुम्हाला समजायचं असेल तर ICT ला पूर्ण समजून घ्यायला लागते, लक्षात घ्या. वरच्यावर ICT आणि SMC शिकवणाऱ्याला समजत नाही, हे लक्षात घ्या. असे टोटल इंडियामधले 9 SMC चे मी कोर्स केलेत, इंडियामधले 9 आणि फॉरेन मधले 4 कोर्स केलेत, लक्षात घ्या. आणि त्याच्या बेसवर आपल्या कोर्सचा सिलेबस आहे, लक्षात घ्या. त्याच्या बेसवर म्हणजे ह्या लोकांच्यातनं काय चुका लागलंय आणि या लोकांचं ट्रेडिंग करताना काय गोष्टी चुका लागल्यात त्यांना रिपेअर करून आपला कोर्स मी तयार केलेला, लक्षात घ्या. हे करून आणि त्यानुसार मी तुम्हाला कुठला FVG चालणार हे प्रॉपर दाखवणार आणि अगोदर सांगणार, लक्षात घ्या. अगोदर कुठला FVG चालणार हे अगोदर दाखवणार, तिथं त्या कंडिशन मॅच करायच्या आणि तिथनं बाईंगला बसायचं. आणि हे आपल्या रेकॉर्डिंग सेशनला आहेत. आता तुम्ही काय ऍडव्हान्सला मागच्या वेळेला ऍडव्हान्सला कोण नव्हतं त्यामुळे तुम्हाला हे समजत नाही. ऍडव्हान्सच्या लेक्चरमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये मार्केट कुठं जाणार हे व्ह्यू सगळं क्लिअर आहे आदल्या दिवशी. का? कारण की तुम्हाला जर मार्केटचा नॅरेटिव्ह जर बघायला जमला किंवा मार्केटचा बायस जर बघायला जमला तर मार्केटमध्ये 100% प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. बरोबर का? अशा पद्धतीने तुम्हाला नॉलेज गेन करायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना जे काय आपण स्टडी करण्यासाठी किंवा जे काय अनालिसिस करणार आहे आपण त्याच्यासाठी आपण ट्रेडिंग व्ह्यू वापरणार आहे. आता भरपूर लोकांना हे माहिती आहे, ज्यांना माहित नाही म्हणजे मार्केटमध्ये पूर्णपणे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे, लक्षात घ्या. कुठल्याही नवीन ट्रेडरसाठी आपला सिलेबस नाही आहे. नंतर जसं पुढे जाईल त्याच्यासाठी तो सिलेबस आहे. पण आपल्याकडं एक ट्रेडर घडवला पाहिजे या पद्धतीने आपण एक सिलेबस तयार केलाय, त्यानुसार सगळा सिलेबस असणार आहे. अनालिसिस जे काय करणार आहे, स्टडी जे काय करणार आहे तो ट्रेडिंग व्ह्यूला करणार, लक्षात घ्या. ट्रेडिंग व्ह्यू कोणाला माहित नसेल, काय माहित नसेल तर मेसेज करा, पूर्ण सपोर्ट केला जाईल. त्याच्यानंतर ना ऑर्डर टाकण्यासाठी आपण आता सध्या MT5 चा वापर करतो, कारण की MT5 हा सगळ्यात फास्टेस्ट प्लॅटफॉर्म आहे ऑर्डर टाकण्यासाठी MT5 चा. हे पण कोणाला माहित नसेल तर मेसेज करा, कारण की पुढची सेशन आहेत ती MT5 कसं वापरायचं, तुमचं ब्रोकर अकाउंट कसं काढायचं, ब्रोकरच्या अकाउंट पैसे डिपॉझिट कसे करायचे हे सगळं दाखवणार मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने.
तुम्हाला ते समजून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. कारण की आपला जो कोर्स आहे तो बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा कोर्स आहे. एक ट्रेडर घडवण्यासाठी प्रॉपर पद्धतीने प्रयत्न केले आपण, आणि त्यातनं त्या ट्रेडरला प्रॉफिटेबल करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच गोष्टी मी देतो. अदरवाईज मी त्याचा डोक्यात कचरा भरवण्याचं काम करत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना आपला जो ब्रोकर असणार आहे तो एक्सनेस ब्रोकर आहे. या ब्रोकर सोबत आम्ही सध्या 5 वर्ष काम केलंय आणि आम्हाला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही, त्यामुळे आम्ही एक्सनेस वापरतो ब्रोकर. तुम्हाला पण एक्सनेस सोबत, तुम्हाला जर एक्सनेस सोबत आणि आमच्या सोबत जर काम करायचं असेल तर तुमची जी काय अकाउंट आहेत ती आमच्या अंडर मॅपिंग करून घ्या, किंवा कोणाची जर अकाउंट नसतील एक्सनेस सोबत तर मेसेज करा मला. तुम्हाला अकाउंट तयार करून केवायसी करून डिपॉझिट विड्रॉल कसं करायचं, प्लॅटफॉर्म कसा वापरायचा, काय वापरायचं, सगळं प्रॉपर पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाईल. बरोबर आहे ना. एक्सनेस हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याला तोड नाही आहे, लक्षात घ्या. कोणाची कुठलाही ब्रोकर ह्याला कम्पेअर करू शकत नाही, आणि त्या पद्धतीने यांचा प्लॅटफॉर्म आहे, सर्व्हिस आहे त्यांच्या पद्धतीने. आपण गेलं कोणाला अकाउंट वगैरे काढायचं असतील, नवीन अकाउंट पाहिजे असतील, किंवा आमच्या अंडर मॅप करायचं असेल तर सर्व्हिस प्रॉपर पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या अंडर मॅपिंग करून घ्या. मेसेज करा मला नंतर ना. पाहिजे तर मी इकडं स्क्रीनवर माझा नंबर शेअर करतो. त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. सगळ्या तुम्हाला जे काही सर्व्हिस आहेत त्या फ्रीमध्ये देतो. दिसतो नंबर सर्वांना? नंबर नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर. आणि काय अडचणी असेल, कोणती पण अडचण असू दे, तुमच्या फॉरेक्स मार्केटमध्ये येणारी कोणती पण अडचण असू दे, किंवा इंडियन मार्केटमध्ये पण येऊन दे कोणती पण अडचण, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला जाईल, लक्षात घ्या. जे काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल, आणि त्यानुसार तुम्हाला आमची टीम प्रॉपर पद्धतीने गायडन्स पण करेल. कारण की भरपूर लोकांना डिपॉझिट विड्रॉल मध्ये पण प्रॉब्लेम आहे. मागच्या वेळी असंच एकाकडनं चुकलं की त्याने डिपॉझिट कार्डवरून डिपॉझिट केले. कार्डवरून 50,000 डिपॉझिट केले, आणि 50,000 डिपॉझिट केल्यानंतर ना ते 50,000 त्याला एका तासाने विड्रॉल मारायचे होते 1 आवर नंतर, आणि त्याच्यानंतर 50,000 मधले 5,000 रुपये कट होऊन विड्रॉल आले, लक्षात घ्या. का प्रॉब्लेम आला? कारण की डायरेक्ट जर तुम्ही ब्रोकरला तुमच्या जर पैसे पाठवले तर तो ब्रोकर तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी अडचणीत येतो, लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक सिस्टीम असते, आणि ती सिस्टीम नवीन लोकांना माहीत नसते, आणि ती सिस्टीम जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर फॉलो करायची असेल तर एक मेसेज करायला तुम्हाला काही अडचण नाही, लक्षात घ्या. 5,000 जाण्यापेक्षा एक मेसेज जर त्या माणसाने केला असता तर त्याचे 5,000 वाचले असते, आणि त्या 5,000च्या ऐवजी 700-800 रुपये कट झाले असते. 4,000 रुपये लॉस मध्ये गेला तो माणूस, लक्षात घ्या. हे जर तुम्हाला करायचं नसेल तर मेसेज करा. एक मेसेज करायला पैसे पडत नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला गायडन्स वगैरे पाहिजे असेल फॉरेक्स मार्केटमध्ये तर 100% मेसेज करा. सगळ्यांचे प्रश्न सोडवले जातील प्रॉपर पद्धतीने. ओके. मला सांगा आता ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी प्रश्न मला विचारू शकताय. आजचं जे काही सेशन आहे तो इथे संपलेला आहे, आणि जे काही शिकवलं त्यात काय अडचण असेल तर त्यांनी विचारू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. माईक ऑन करून विचारू शकता. फक्त एक लोकांनी विचारा. सर सेकंड लास्ट स्लाइड मधलं तो एक पॉइंट कळाला नाही मला. म्हणजे ट्रेडिंग साठी जो प्लॅटफॉर्म वापरतो आपण, म्हणजे बाईंग सेलिंग साठी, तो एक्सएनएस आहे, पण त्याच्या आधी तुम्ही ते ह्याच्यानंतरची ट्रेडर ते नाही समजलं मला. ओके. बघा, तुमचा ब्रोकर एक्सनेस आहे. बरोबर. तुमचा ब्रोकर एक्सनेस आहे, आणि ब्रोकर एक्सनेस आहे, पण एक्सनेसच्या ऍप मध्ये तुम्ही जर एंट्री वगैरे टाकायला लागला तर ते ऍप्लिकेशन थोडं हँग होतंय. ते ऍप्लिकेशन थोडं हँग होते. मग हा जो सर्व्हर आहे मेटाफाय, हा जो सर्व्हर आहे हा ब्रँड सर्व्हर आहे. यांच्याकडे जे काही एंट्र्या पडतात त्या अगदी फास्ट पद्धतीने पडतात, किंवा न्यूज वगैरे असेल तर हा जो ऍप्लिकेशन आहे तो टोटली हँग होतो, पण हे हँग होत नाही. मग हा तुम्हाला इथं फ्री सर्व्हिस द्यायला लागलाय एमटी5ला. हा तुम्हाला इथे एमटी5ला फ्री सर्व्हिस देत आहे. मग तुम्ही सांगा मला, एक्सनेस वापरणं चांगलं की एमटी5 वापरणं चांगलं? एमटी5. आणि एमटी5चा जो प्लॅटफॉर्म आहे तो पीसीचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा लॅपटॉपचा, तो अगदी सोप्या पद्धतीने आहे. फक्त तुम्ही स्टडी इकडे करायचा आहे आणि एंट्री इकडे टाकायचा आहे. मग तुम्ही एंट्री मोबाईलवरून टाकू शकताय आणि इकडे तुमचं अनालिसिस करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही.
अच्छा अच्छा. कारण की काय होतंय की त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे तो न्यूजला वगैरे हँग होतो थोडा, मी बघितलंय. आणि हे तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला नको म्हणून आम्ही हा ऑर्डर टाकण्यासाठी हा प्लॅटफॉर्म घेतला, लक्षात घ्या. पण मग यासाठी काय ऍप करावं लागतं? कोणती हा वापरायची? प्लॅटफॉर्म कसा युज करायचा ते सांगणार का नंतर? सगळं 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 ह्या या या कोर्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. तुमचे जे प्रश्न आहेत, सगळ्या लोकांनी जरी प्रश्न विचारले तरी प्रश्न झाल्याशिवाय मी बॅच बंद करत नाही. त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका, सगळ्या गोष्टी समजतील. काय काय होणार, एका दिवशी सगळं जर तुम्ही खायला बघितलं तर ते मिळणार नाही. बरोबर. बरोबर ना. आणि ते डायजेस्ट पण होणार नाही, कारण की हा प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा हे पुढच्या सेशन मध्ये आहे. पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला दाखवतो मी ते कसं यूज करायचं. तोपर्यंत डाउनलोड ते करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी प्रॉपर पद्धतीने लिंक पाठवतो. कारण की अजूनपर्यंत एकेकांच्याकडे जे एक्सनेस आहेत त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे तो लोगो आहे, तो ब्लॅक कलरचा लोगो आहे. आणि त्या ब्लॅक कलर मध्ये सर्व्हर एक ठिकाणचे चुकीचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे काहीतरी अडचण येऊ शकते. पण आता अपडेटेड व्हर्जन कुणाकडे नाहीये. मग ह्या गोष्टी चुकाय नको म्हणून तुम्हाला एक मेसेज करायचा, फक्त दुसरं काहीच करायचं नाही. ओके मॅडम, तुम्हाला समजलं? हा सर, समजलं समजलं. Thank you. ओके ठीक आहे. काय तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकताय किंवा पुढच्या सेशन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आणखी कोणाचा प्रश्न आहे का? कोणाचे प्रश्न असतील तर बिंदास विचारा, कारण की आपला जो कोर्स आहे तो अगदी फ्रीली असतो. टोटली तुमचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण बॅच संपवत नाही. आणखी कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारा, किंवा आजच्या प्लॅन ह्याच्याबद्दल असतील तर विचारा. आज जे काही शिकवलं त्याच्यातलं काय समजलं नसेल तर विचारा. हॅलो हॅलो, आहे का कुणाचा प्रश्न? नाही सर, कोणाचा नाही प्रश्न. ओके ठीक आहे. असतील तर लाजू नका. मार्केट शिकायचं, लक्षात घ्या. प्रॉफिट करायचं तुम्हाला, लाजायचं काय नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी हे काय बेसिक आहे, लक्षात घ्या. इथं तुमच्या डोक्याला ताण पडणारच नाही, लक्षात घ्या. पहिल्या 3 लेक्चर मध्ये तुमच्या डोक्याला जरा पण ताण पडणार नाही. तिथनं पुढे ज्या वेळेला मी तुम्हाला शिकवायला चालू करणार आहे त्यावेळेला तुमच्या डोक्याला खरोखर ताण पडायला चालू होणार, लक्षात घ्या. कारण की आपण जे काही शिकवतोय ते टोटली युट्यूबवर तुम्हाला नवीन पद्धतीने मिळणार, लक्षात घ्या. टोटली नवीन. त्या पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स पण कुठे मिळणार नाही आणि त्या पद्धतीने तुम्हाला नॉलेज पण कुठे मिळणार नाही. ओके. आणि कोणाची अडचण असेल तर माईक ऑन करा, सांगा मला लगेच. वरुण सर, एनी प्रॉब्लेम? सचिन सर, जीरो. हा बोला सर. हा हा सर, तर एसएमसी आणि मार्केट मेकर मध्ये फरक काय असतो मग? ते लिक्विडिटीचा फरक आहे. हा एसएमसी, आयसीटी अँड मार्केट मेकर ट्रॅप. इथं फक्त एसएमसी आणि आयसीटी जे काय सिलेबस आहे यांची लिक्विडिटी एमएमटी उचलतो, लक्षात घ्या. हा सगळा लिक्विडिटीचा खेळ आहे. तुम्हाला पुढे जाऊन समजेल लिक्विडिटी काय असते ते. ओके ओके सर. ओके सर. त्याच्यानंतर ना अनेक मेसेज झाले. मेसेज करा मला, आवाज येत नाही तुमचा व्यवस्थित. हे बघा सचिन सर, झिरो स्प्रेडच्या अकाउंटसाठी पहिल्यांदा तुम्हाला $500 डिपॉझिट करावे लागतात. $500 डिपॉझिट केल्यानंतर ना तुमचं झिरोचं अकाउंट इलिजिबल होतं, लक्षात घ्या. आणि ते इलिजिबल झाल्यानंतर तुम्ही तुमचे $500 काय करू शकता, विड्रॉल करू शकताय. आणि विड्रॉल करताना फक्त ₹700 तुम्हाला काय पडेल, 700 किंवा 800 रुपयेचं तुम्हाला फक्त चार्जेस लागतील लगेच विड्रॉल केले म्हणून. पण तुम्ही $500 टाकून जर तुम्ही $1000 प्रॉफिट करून जर विड्रॉल मारले तर तुम्हाला काय फरक पडणार नाही, लक्षात घ्या. झिरोचं अकाउंट पण मिळेल आणि प्रॉफिट पण मिळेल. आणि जे काय तुमचे $700 खर्च होणार ते पण खर्च होणार नाही, बरोबर ना. झिरोच्या अकाउंटला, झिरो स्प्रेडच्या अकाउंटला जो काही स्प्रेड असतो तो बसत नाही. स्प्रेड काय असतो काय नसतो, म्हणजे कसं असतं, अकाउंट कोणते वापरायचं असतं, हे सगळं पुढच्या लेक्चर मध्ये आहे, टेन्शन घेऊ नका. झिरो स्प्रेडला ट्रेड बसायचं नसतं, ते तुमच्या कॅपिटलवर असतं. कॅपिटल आणि लिव्हरेजवर डिपेंड असतं. मार्जिन आणि लिव्हरेजवर डिपेंड असतं किती मोठा ट्रेड बसणं आहे. तुम्हाला नंतर समजेल ते.
आणि स्ट्रक्चर मॅपिंग वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेला डोकं हँग होते. कारण पण आपल्याकडं मागच्या सेशनला आपल्याकडं एक स्टुडंट होते, हिंदीमध्ये बोलत होते, ते हिंदीमध्ये बोलत होते आणि त्यांनी 3 महिने युट्यूबला त्यांनी कोर्सेस वगैरे जॉईन केलेले, जे काही स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते 3 महिने त्यांना समजलं नव्हतं. पण आपल्या कोर्समध्ये हिंदी लँग्वेज असून मराठी लँग्वेजमध्ये त्यांना आपल्या कोर्समध्ये फक्त दोन दिवसात त्यांना मी स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकवलंय, फक्त 2 दिवसात. त्यामुळं जे काय तुमचं अडचण जी काय ती तुमची जागेवर सोडवले जाईल. फक्त तुमचे प्रश्न निघायला पाहिजेत, लक्षात घ्या. प्रश्न तयार करण्याची बुद्धी तुम्हाला सुचली पाहिजे किंवा तेवढा स्टडी पाहिजे तुमचा. बाकी काय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार मी, काय प्रॉब्लेम नाही त्याला. काय पण प्रश्न असू दे मग तो प्रॉपर पद्धतीने. ओके, मला वाटतं कोणाचा प्रश्न नाहीये आता. असेल तर माईक ऑन करा. ऑफलाईन पण क्लास आहेत. कोल्हापूर विनस कॉर्नर महाराष्ट्र इथे आपले ऑफलाईन क्लासेस आहेत. सकाळची 12ची एक बॅच असते, संध्याकाळी 6:30ची एक बॅच असते आणि रात्री 9ची एक बॅच असते. पुलबॅक जे काही पुलबॅक वगैरे ते समजतील तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. पुण्यामध्ये नाही आहे, कोल्हापूर महाराष्ट्र, पुण्यामध्ये नाही आहे. हा बोला सर. ते व्हॉल्यूमचं टाइम ती कळालं नाही सर. व्हॉल्यूमचा टाइम ते लंडन, हा ते कळालं नाही का? हा हे म्हणताय ना, हे बघा मी जरा नव्हतं. हा हे जे आहे हे स्टॉक मार्केट आहे. ही सगळी लंडनचं, न्यूयॉर्कचं, सिडनीचं आणि टोकियोचं. पण कसं होतंय, इथं ज्या वेळेला 2 स्टॉक मार्केट ओपन होतात त्यावेळेला फॉरेक्स मार्केटचा पण व्हॉल्यूम वाढतो, कारण की 2 देशाचे ट्रेडर एका जागे होतात ना इथे. तसंच इथं पण आहे, लक्षात घ्या. तसंच इथं पण आहे. आणि इथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असतो कारण की इथं न्यूयॉर्क सिटी असं लक्षात घ्या. म्हणजे न्यूयॉर्कचा जो काही डॉलर आहे तो सगळ्यात जास्त ग्लोबली हाय लेवलला वापरला जातो. सगळ्यात जास्त वापरली जाणारी करन्सी कोणती? डॉलर. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम इथं असतो. मग इथला व्हॉल्यूम कसा असतो? 180च्या स्पीडला असतो. मग गाडी नवीन घेतल्यानंतर 180 स्पीडला जाताय का तुम्ही? नाही जात. तसंच आहे, लक्षात घ्या. मग इथं व्हॉल्यूम कमी असतो, इथं व्हॉल्यूम कमी असतो, इथं जरा कमी असतो. इथं ट्रेडिंग करून तुम्हाला दिवसाला जेवढे काय पाहिजे तेवढे काढायचे. आणि एकदा जर तुम्हाला मार्केटचं पूर्ण नॉलेज जर आलं तर मग 180 का 360 पण लावू शकताय तुम्ही. लावू शकताय का नाही? बरोबर आहे सर. कळलं? एवढं. हो सर. ओके, ठीक आहे. बाकी कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का? कृपा मॅडम आवाज येतोय? कृपा मॅडम आवाज येतोय तुम्हाला? ओके, ठीक आहे. मला वाटतं कोणाचा प्रॉब्लेम नाही आहे. चालेल, ठीक आहे. उद्याच्या सेशनची लिंक येईल तुम्हाला. आजचं सेशन आपण इथंच संपवत आहे कारण की मला वाटतं कोणाचे प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर. गुड नाईट.